बघा आपण काय बघतोय, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, 1/2 mv². बरोबर आहे. याच्यावर जर तुम्हाला ग्राफ विचारला असता, कोणता वर्सेस कायनेटिक एनर्जी वर्सेस काय विचारलं असतं तुम्हाला, विचारलं असतं व्ही. कायनेटिक एनर्जी वर्सेस काय विचारलं असता, व्ही. तर तुमचा ग्राफ कसा बनला असता, माहित नाही सर, असं म्हणलं असतं. सिमिलरली जर असा विचारला असता कायनेटिक एनर्जी वर्सेस v², तर तुमचा ग्राफ कसा बनला असता, स्ट्रेट लाईन. सिमिलरली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, 1/2 p²/m. तर कायनेटिक एनर्जी वर्सेस जर तुम्हाला विचारलं असतं p, तर तुम्ही कसं काढला असता, पॅराबोला काढला असता. आणि कायनेटिक एनर्जी, आता दुसरा ग्राफ आहे, कायनेटिक एनर्जी वर्सेस p². कायनेटिक एनर्जी वर्सेस p², तर तुमचा ग्राफ कसा आला असता, स्ट्रेट लाईन. किंवा असा पण जर ग्राफ बनला असता, रूट ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सेस p, स्ट्रेट लाईनच राहिला असता. असे भरपूर काही आपण ग्राफ घेतलेले आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट बा, अजून काय ऍडव्हान्स कशी म्हणतात, इफ velocity is equal काय, 3i cap plus 4j cap for a 2 kilogram mass, then kinetic energy is. कायनेटिक एनर्जी म्हटल्यानंतर आपल्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे, 1/2 mv². पण v जो आहे तो काय असतो, वेलॉसिटी असतो का स्पीड असतो, स्पीड असतं. कारण की कायनेटिक एनर्जी कोणती क्वांटिटी आहे, स्केलर का वेक्टर, कायनेटिक एनर्जी कोणती क्वांटिटी आहे, स्केलर आहे. कायनेटिक एनर्जी स्केलर आहे, वेक्टर आहे. कायनेटिक एनर्जी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर आहे. अरे पाकिस्तान्यांनो सांगितलेले ऑल एनर्जी आर स्केलर, हे स्टेटमेंट आपण 10 वेळा बोलतोय, आपण ठेवत नाही. मग आपल्याला याचं काय घ्यावं लागेल, मॅग्नेट्यूड घ्यावं लागेल. मग v इज इक्वल टू काय, याचं काय जाईल, 3² प्लस 4² म्हणजे किती होऊन जाईल, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, 1/2 mv². 1/2 आहे, m ची व्हॅल्यू किती आली, m ची व्हॅल्यू किती, 2 दिलेले, v ची व्हॅल्यू किती दिले, 5 आहे. त्याचा काय करायचा, स्क्वेअर, 2 to गेट कॅन्सल, किती आला, 25 जूल. हे काय भेटलं मला, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. बघा, इफ 5 किलोग्राम बॉम्ब is explodes and make its into 2 याचं म्हणतात 3 किलोग्राम and 5 kilogram, sorry, 2 kilogram particles, then its kinetic energy will be. नाही तर वेलोसिटी दिलंय ना, काही दिलंय, आणि गपचूप विचारून घेतलं, काय काढून द्या, कायनेटिक एनर्जीचा रेशो काढून द्या. कसं काढणार, इंटिग्रेशन करायचं, कसं काढणार, कसं तरी काढा सर, यू कॅन डू इट. 5 किलोग्रामचा आहे, 5चे 2 तुकडे झाले, एक 3चा झाला आणि एक 2चा. काहीतरी होईल, नक्की होईल. काढतो तुला अर्षदा, 5चे 3 आणि 2 झाले, काय होईल, जाऊ द्या, तुम्ही सांगू शकत नाही, तुमचा मेंदूच तसा आहे. मोमेंटम कन्झर्व राहील. मोमेंटम कसं राहील, कन्झर्व. मोमेंटम कन्झर्व राहत असेल तर काय झालं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ 1/2 p²/m. ज्याच्यामध्ये कळालं आपल्याला कायनेटिक एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास. मग मी म्हटलं कायनेटिक एनर्जी 1 to कायनेटिक एनर्जी 2.
मग काय सांगितलं तुम्हाला 3 किलोग्राम आणि 2 किलोग्राम. हा काय M1/M2 विचारला असता तुम्ही काय लिहिलं असतं मग 3/2 लिहिलं असतं. पण आपल्याला कसं लिहायचं आता M2/M1 लिहायचं. तर कसं लिहिणार 2/3. कसं लिहिणार 2/3. नेक्स्ट, if 2 kilogram ball is a revolve circular motion having a radius 2 meter. चला थोडीशी व्हॅल्यू बदलाव 3 मीटर. makes 10 रिव्हॉल्युशन पर सेकंद. एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन करतात 10 रिव्हॉल्युशन पर सेकंद करतात. 10 रिव्हॉल्युशन पर सेकंद. 10 रिव्हॉल्युशन पर सेकंद. देन फाइंड द कायनेटिक एनर्जी. हा कसं करायचं आता अवघड झाला. आता मी सांगू आता दिलंय तुम्हाला काय काय दिलंय तो मास दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे आणि आरपीएस दिलेलं आहे म्हणजे एन दिलेलं आहे. एन किती दिलं तुम्हाला 10. एन किती दिलं तुम्हाला 10. चल मग कायनेटिक एनचा फॉर्म्युला काय काय हा कायनेटिक एनचा फॉर्म्युला आहे 1/2 एम स्क्वेअर. पण सर्क्युलर मोशन करताय. सर्क्युलर मोशन जर करत असेल वी काय लिहू शकतो मी आर ओमेगा. त्याचा काय स्क्वेअर. मग 1/2 एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा जर म्हटलं मी 1/2 एम आर स्क्वेअर. ओमेगा जर म्हटलं असतं काय म्हटलं असतं तुम्ही मग ओमेगा जर म्हटलं असतं काय म्हटलं असतं 2 पाय एन. त्याचा काय करायचं आहे ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय म्हटलं असतं तुम्ही 1/2 एम आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. बरोबर की नाही 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर केला असतं. मग झालंच. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. 1/2 आहे. एम ची व्हॅल्यू किती आहे 2 किलोग्राम आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे 4 पाय स्क्वेअर. तसं ठेवलं मी. एन किती तुमचा 10. त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर 10 चा स्क्वेअर. मग किती झाला 10 गेट कॅन्सल. 3 चा स्क्वेअर किती झाला 9. हा 4 ऍज इट इज. पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती घेतो अप्रॉक्सिमेटली आपण 10 आणि हा काय झाला 10⁻². 9 चौक 36 इंटू किती 10⁻³ युनिट कशामध्ये जूल म्हणजेच 36 किलो जूल. हे काय भेटलं मला कायनेटिक एनर्जी. हे काय भेटलं मला कायनेटिक एनर्जी. अजून बघा बोलतो आपल्याजवळ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटला. काय भेटला आपल्याला 1/2 mv स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे व्ही जोड काय आर ओमेगा आणि आपल्याला हे पण माहिती आहे ओमेगा जोड काय 2 पाय बाय टी किंवा 2 पाय एन. बरोबर की नाही. आणि व्ही चा काय पाहिजे आपल्याला स्क्वेअर पाहिजे. व्ही चा काय पाहिजे आपल्याला स्क्वेअर म्हणजे ओमेगाचा पण काय पाहिजे आपल्याला स्क्वेअर म्हणजे किती होऊन जाईल 4 पाय स्क्वेअर आणि काय टी स्क्वेअर किंवा किती 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. इथून क्वेश्चन बनणार आहे व्यवस्थित बघा. मग मी काय म्हटलं हे व्हॅल्यू इथे येऊन टाकले मी. मग मी असं म्हणू शकतो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय टी स्क्वेअर. कोणासाठी येणार आहे हे कोणासाठी येणार आहे ज्या बॉडी माझी काय करते सर्क्युलर मोशन करते. बॉडी काय करते सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन करत असेल तर आपल्याला कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय होतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर आणि डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टी स्क्वेअर. मग आता म्हणू शकतात ते इफ ball revolve in the ball revolves for a kinetic energy makes for kinetic energy ratio. kinetic energy चा रेशो दिला त्यांच्यासोबत काय दिलाय तुम्हाला 2:3 दिलाय. काय दिलाय तुम्हाला 2:3. then T1/T
T2 सांगा, आणि दुसरं काय विचारलं तुम्हाला N1/N2 सांगा. काय काय काढायला त्यांनी T1/T2 आणि N1/N2. चला मग मी काय म्हटलं, कायनेटिक एनर्जी T1/T2 आणि N1/N2. मग आपल्याला माहिती आहे ना, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द N स्क्वेअर आहे. मग आपल्याला विचारलं N1/N2, मग काय N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. मग N1/N2 इज इक्वल काय √2 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी 1 to कायनेटिक एनर्जी 2. म्हणजेच किती होऊन जाईल रे, कायनेटिक एनर्जी रेशो दिले त्याने 2/3. सिमिलरली मी म्हटलं कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय टी स्क्वेअर आहे. तर मी असं म्हणू शकतो टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. कारण की आपल्याला काय विचारलं T1/T2 इज इक्वल काय अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी इनव्हर्सली म्हणजे काय उलट लिहावं लागेल, कायनेटिक एनर्जी 2 to 1 लिहावं लागेल. मग 2 to 1 लिहित असेल तर कायनेटिक एनर्जी किती लिहिलं 2/3 म्हणजे किती होऊन जाईल 3/2. मग बाकीचे असेच कसे बनवतील, याचा एवढा आहे तर तेवढा किती होणार आहे कायनेटिक एनर्जी किती होईल बघा. Kinetic energy for a 2 revolution makes 40 joule. If for a 8 revolution, kinetic energy will be. आता काय दिले, 2 रिव्हॉल्युशन साठी दिले आणि विचारलं काय तुम्हाला 8 रिव्हॉल्युशन साठी काढून द्या. 2 रिव्हॉल्युशन साठी किती 40 आहे, तर 8 रिव्हॉल्युशन साठी किती कायनेटिक एनर्जी असली असं काही तर विषय. काय करणार, अवघड आहे. हर्षदा सांगायच्या मूड मध्ये, त्याच्यामुळे थोडस थांबलो मी. नको सांगू हर्षदा, तुम्ही सांगतो, ते आतवरती करते, मी सांगू का मंदबुद्धी ती. 2 रिव्हॉल्युशन होते तेव्हा किती आहे 40 आहे. 8 रिव्हॉल्युशन आहे तेव्हा किती, हा प्रश्न आहे. म्हणजे इथं जर विचारलं 4 टाइम्स आहेत, इथं जर मी म्हटलं 4 टाइम्स आहेत, तर आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी जो आहे, कायनेटिक एनर्जी इज इन रूट ऑफ कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द N आहे. बरोबर की नाही. आपल्याला काय विचारलं, तुम्हाला कायनेटिक एनर्जी, मग तुम्ही काय विचार कायनेटिक एनर्जी म्हटल्यानंतर काय कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द N स्क्वेअर आहे. म्हणजेच किती रे, म्हणजेच किती, किती 4 पट होत आहे, म्हणजे करणार 16 टाइम्स होणार आहे. किती होणार, मग तुम्ही म्हणू शकता वाटलं असतं काय कायनेटिक एनर्जी 2 to कायनेटिक एनर्जी 1. तुम्ही म्हणू शकतात ना, काय डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे N2/N1 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर. चला N2 किती झाला सांगितलं त्यांनी 8, हा किती आहे 2 आहे, त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे किती झाले 16, 8 8 64 किंवा 2 2 चौक 8 म्हणजे किती झाले 16 आणि इंटू किती कायनेटिक एनर्जी 1. मग काय झालं 16 इंटू कायनेटिक एनर्जी 1 किती आहे 40, 16 चौक 64 640 जूल. जर मेंदू असता तर डायरेक्टली सांगू शकत होते. मी जे बोललोय ना किती टाइम झाला 4 टाइम झालाय, तर 4 टाइम झाला म्हणून किती झाला 16 टाइम्स होईल, 16 टाइम्स होईल आणि 60 टाइम्स म्हणजे किती 640 जूल. बघा आठवलं तर पुढचा करता आलं तर बघा मग. इफ कायनेटिक एनर्जी फॉर 2 सेकंड makes 40 joule. If for 4 seconds its kinetic energy will be काय सांगितलंय 2 सेकंदला किती आहे 40 आहे, तर 4 सेकंदला किती आहे हा प्रश्न पडलाय. मग तुम्ही काय म्हणशाल कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय टी स्क्वेअर. मग तुम्ही म्हणशाल कायनेटिक एनर्जी 2 to कायनेटिक एनर्जी
1. मी म्हटलं डबल आहे, डबल म्हटलं तर काय होणार आहे 4 होणार आहे. 4 ने काय करायचंय डिवाइड करायचंय. 4 ने डिवाइड केलं तर किती येणार 10 उत्तर येणार आहे. आता याची प्रॅक्टिस तर करावं लागेल. काय T1 अपॉन T2 त्याचं काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर किती रे वरती किती 2 आहे डिवाइड बाय काय किती 4 आहे म्हणजे किती झाले स्क्वेअर आहे म्हणजे किती झालं एक बाजूने 4 म्हणजे किती झालं 1/4 आहे आणि इकडचं काय झालं 40 इकडं आला 40 इकडं आला तर काय आलं उत्तर 10 जूल सांगितलं तर अगोदरच किती येणार आहे 10 जूल. काय डाऊट आहे. आता लास्ट टाइपचे क्वेश्चन घेणार ह्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी मधलं कळालं का. अजून बाकी एररचे क्वेश्चन बाकी बघा. if ball is a fall from किती 25 meter tall building, same 20 meter now, 20 meter tall building, same ball released from 45 meter, then find the ratio of kinetic energy. रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी काढून द्या असं त्यांना प्रश्न पडलाय. कसं करताय टू रीच द ग्राउंड असं पण बोलूया म्हणजे तुम्हाला मला आज तर म्हणत कुठं पोहोचेल सर मग मी पुढे टाकून दिला रीच द ग्राउंड कारण की आरशदाचा अभ्यास सुरू झालाय. हा रीच द ग्राउंड हा किती होईल सांगणार आहे खा बाकीच्यांना पण उत्तर येऊ दे. बोला हा बोल बरोबर गेली थोडस चूक होती असं बरोबर गेली चांगली गोष्ट आहे. एवढं जरी झालं तरी खूप झालं माझ्यासाठी. आरशात हेच बोललं तरी यांना येईन का नाही बघते. हा काय यांचा फॉर्म्युला काय 1/2 mv². जर फॉलिंग जर होत असेल तर वेलॉसिटी फॉर्म्युला काय लिहितो आपण √2gh. इथं टाकला तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय भेटतं मला 1/2 mv². किती होऊन जाईल तुमचा 2 गेट कॅन्सल. मग तुम्ही काय कायनेटिक एनर्जी डायरेक्टली वरून h कायनेटिक एनर्जी डायरेक्टली वरून h विचारलं का तुम्हाला रेशो विचारला कायनेटिक एनर्जी काय 2 कायनेटिक एनर्जी 1. मग तुम्ही काय H2/h1. चला S2 किती आहे S2 किती आहे 45. हा किती आहे 20 आहे. 5 चौक 20 5 9 45 मग किती झाला 9/4. मग याच्यामध्ये ते पण विचारू शकतात किती हाईट वरून कोणता फेकलाय हे पण क्वेश्चन मध्ये बनवू शकतात. ठीक आहे.